आता मला इकडे सवलतीच्या दरामध्ये चहा नाश्त्याचं बोलणं नाही दिसत आहे. नाही असं नाही, ठीक आहे. डेपो मॅनेजर या, बुके नाही दिले तुम्ही, या पुढे. सवलतीच्या दरामध्ये चहा नाश्ता इथे मिळतो का? नाही नाही थांबा हो, येतो का? भेट खाल्लाय का त्याला? नाही. मग प्रवाशांना विचार केलाय प्रवाशांचा जेव्हा एसटी बस कॅन्टीन देतो तेव्हा सवलतीच्या दरामध्ये चहा मॅडम म्हणजे लोकांना कळणार कसं आतापर्यंत झालं मग काय त्याची सर्व शिक्षा कोण सवलतीच्या दरामध्ये मोठ्या आकारात आपला जेव्हा नियम आहे की सवलतीच्या दरामध्ये 20 रुपयामध्ये चहा नाश्ता द्यायला पाहिजे असं दर्शनी भागामध्ये बोर्ड लावायचं ते द्यायला पण पाहिजे असं दिसत नाही आहे. आता काय मग आधी ते सुट्टी झाली तसं काय करायचं? मॅडम कुठे गेलं जातं? सवलतीच्या दरामध्ये 20 रुपयामध्ये चहा नाश्ता जरा मोबाईल पट्टी लावण्यासाठी किती पुढे आहेत मला त्यांची मोबाईल आले हे बघ त्याचा मोबाईल त्याचा मोबाईल जराच खाली बघा विजय जरा मागे जराच पत्रांची फसवणूक करताय का तुम्ही? ठीक आहे ते जाऊ द्या, पण हे काय बाकी ठीक आहे मी समजू शकतो. चला सवलतीच्या दरामध्ये सर्वसामान्य प्रवाशाला 30 रुपयामध्ये चहा नाश्ता मिळाला पाहिजे. ही एसटी सेवा जी देते आणि त्यांना कॅन्टीन जे दिलं जातं त्यामध्ये ही पहिली अट आहे. त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा, त्याने 10,000 व्यवसाय करावा, 20,000 करावा, परंतु जो प्रवासी येतो तो गोरगरीब प्रवासी आहे त्याला 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळाला पाहिजे. ती सेवा का नाही इकडे करून घेताना आधी केली त्याचं चुकीचं काय करणार तुम्ही? मला फक्त पुष्पगुच्छ देणार मी आल्यानंतर, मला सत्कार करणार शाळा